मैत्रिणींनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग आजच्या भागाला सुरुवात करूया. खरं तर प्रॉपर्टी आता नावावर झालेली असते अनुच्या, त्यामुळे खूप जास्त अविनाश आणि त्याचसोबत बाकी घरच्यांचा मनस्ताप होत असतो. तर अनु म्हणत असते की मी तुम्हाला पैसे देईन ना, तुम्ही मला सांगा कधी हवेत ते. मग आता या सगळ्याचा खूप जास्त राग ना अविनाशला आलेला असतो. म्हणजे अविनाशचं असं म्हणणं असतं की ते माझ्या वडिलांचे पैसे आहेत, तर ते माझा हक्काचे आहेत आणि मग ते हक्काचे पैसे मिळवण्यासाठी ना मी काही करू शकतो. अगदी तुझ्या घशात हात घालूनही ते पैसे मी काढू शकतो. इतका कॉन्फिडन्स लेवल त्याचा आता वाढलेला असतो. दुसरीकडे आता पार्सल आलेलं असतं आणि दारावर पार्सल आल्यामुळे नेमकं पार्सल आहे हे बघण्यासाठीच रेवती गेलेली असते आणि रेवती म्हणते की हे पार्सल आहे ना अनुप्रिया नावाने आहे. अनुप्रियाच्या नावाचं पार्सल बघूनच आता सगळ्यांना मोठा धक्का बसलेला असतो, कारण त्याच्यामध्ये साडी असते आणि बघितलं का हिच्या नावावर प्रॉपर्टी होताच हिचं आता सुरू झाले शॉपिंग वगैरे करणं, असं सीमा तोंडावर येईल ते बोलत असते. तर दुसरीकडे मात्र पैठणीची साडी बघून रेवती आणि त्याचसोबत इथे सासूबाईंमध्ये भांडणं सुरू होतात. कोणाला ही साडी हवी यावर ना, पण त्यामध्ये ना एक छोटीशी चिठ्ठी लिहिलेली असते की रेडिओ सखीच्या या कॉम्पिटिशनमध्ये अनुप्रिया जिंकलेली आहे आणि त्यामुळेच तिला ही पैठणी मिळालेली आहे हे सुद्धा आता म्हटलं जातं. तरी सुद्धा रेवती आता म्हणत असते की पैठणी साडी म्हणजे म्हणायला हरकत नाही, ही साडी मलाच हवी आहे, कारण ही साडी माझ्या मित्राच्या लग्नात मी घालणार आहे. इकडे मात्र आता या पैठणी साडीवर ना आई आणि रेवतीची भांडणं होत असतात. जी साडी अनुची असते तिला कोणीही काही विचारत नसतं, म्हणून दादा वैतागतो आणि म्हणत असतो की ह्या साडीवर हक्क खरं तर अनुचा आहे, पण तिला कोणीही विचारत नाहीये. तर दुसरीकडे आता ती साडी घेऊनच अविनाश बाहेर जातो आणि ती साडी पेटवून लावत असतो, पण त्यावेळेला दादामध्ये पडतो आणि दादा ती साडी वाचवतो. पण साडीचा जो काठ असतो ना तो मात्र पूर्णपणे जळून गेलेला असतो आणि हे सगळं बघून ना सीमाला खूप जास्त राग येतो, कारण सीमाला ना जर अनुचं काही चांगलं होत असेल, तिच्या आयुष्यात काहीतरी चांगलं घडत असेल तर या गोष्टी नको असतात आणि म्हणूनच ना ती मात्र तिच्याकडे पाहत असते. दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं अनु जी आहे ती या सगळ्यामध्ये बिचारी एकटीच स्वतःला सफर करत असते. अविनाश तर रागाने निघून जातो, पण अनु बिचारी साडी लगेच आपल्या हातात घेते आणि तिला आता खूप जास्त दुःख झालेलं असतं, कारण ती साडी तिने जिंकून मिळवलेली असते त्या प्रश्नाचं उत्तर देऊन, आणि आज तिला ही साडी घालताही येणार नसते, कारण ती साडी पूर्णपणे जळून गेलेली असते. दुसरीकडे सीमाचं बोलणं बडबडणं सुरू असतं. सीमा म्हणत असते बघितलं का, हिला एक साडी मिळाली, हिच्या डोक्यात किती हवा गेली. पूर्ण दिवस तो रेडिओ लावून बसायचा, मग काय ते त्याच्यावरची उत्तरं द्यायची आणि अशी बक्षिसं मिळवायची. हा खेळ तर नाहीसा नेहमीचाच असतो, पण यावेळेला हिला पैठणी मिळाली. तर दुसरीकडे दादा जो आहे तो सीमावर वैतागतो आणि तुझं काय ग या सगळ्यामध्ये, उगाचे ना या सगळ्यामध्ये भांडणामध्ये पडूच नको, तुझा काही उपयोग नाही या सगळ्यात पडून, असं देखील आता म्हटलं जात असतं. पण आमचे हक्काचे पैसे हिने गेलेत म्हटल्यावर राग तर येणारच ना, असं देखील आता इकडे आई ज्या आहेत त्या सीमाला म्हणत असतात. सीमाला सुद्धा मोठी सून असून एक दमडीही मिळालेली नसते, त्याचं दुःख तिला असतं. तर दुसरीकडे मात्र आता अविनाश गेलेला असतो आणि अविनाशचा मित्र अविनाशला म्हणत असतो की भालेरावचा कॉल आला होता, तू काय करणार आहेस, त्याचे पैसे द्यायचेत ना. अरे विलचं तर वाचन झालेलं आहे, मग त्याचे पैसे देऊन टाक ना, असं देखील त्याचा मित्र अविनाशला सांगत असतो. त्यावर अविनाश म्हणतो कसले पैसे कोणाला देऊ, काहीच नाहीये माझ्या हातात. का रे काय झालं, विल तर वाचून होणार होतं, मग मी विचार केला आज तर तू खूप खुश असशील आणि तुझ्या चेहऱ्यावर ते दिसत नाहीये. मग अविनाश घरात घडलेला प्रकार सांगतो. अरे पण तुझी बायको तर तुझ्या धाकात आहे, तुझं सगळं ऐकते. अरे पण तसं काहीच होऊ शकत नाहीये, बायको जरी धाकात असली तरी माझ्या नावावर काहीच होऊ शकत नाही, अशी भीती आता त्याच्या मनात असते. इकडे आता बिचारी अनु ही रूममध्ये बसलेली असताना फक्त ती साडी घेऊन बसते आणि हुंदके देत असते. तिला आता दुःख सहन होत असतं. पिऊ तिला म्हणत असते की आई तू स्वतःला का इतका त्रास करून घेतेस, बाबा दरवेळेला प्रत्येक वेळेला तुला जे हवं नको ते बोलत असतात आणि तू सहन करत असतेस. मला माहिती आहे ना तुझ्यासाठी ही साडी किती इम्पॉर्टंट आहे, तुला पैठणी साडी खूप जास्त आवडायची आणि तुला ही बक्षीस म्हणून मिळालेली साडी ही तर ठेवूनच घ्यायची होती असेल, पण तुझ्यासोबत काय घडलं हे मी स्वतःहून अनुभवते आहे. नको ग त्रास करून घेऊस आई तू स्वतःचा, असं देखील आता म्हटलं जातं.
तू बाबांवर एवढं प्रेम कसं काय करू शकतेस? ते बाबा बघितलंच ना कसं तुला वागवतात, तुझा अपमान करतात. नाही ग बाळा, तुझे बाबा आधी असे नव्हते. आता त्यांच्यामध्ये हे सगळे बदल झालेले आहेत. ते आधी खूप वेगळे होते आणि खरं तर ना ते माझ्यावर मनापासून प्रेम करायचे. तुमच्या मुलांवरही खूप जीव होता त्यांचा. तुम्हाला हवं नको त्या सगळ्या गोष्टी आणून द्यायचे, असं देखील आता ती म्हणत असते. पण मी कधीच असं पाहिलेलं नाही आहे बाबांना. जेव्हापासनं मी वयात आली आहे ना तेव्हापासनं मी बघते बाबा सतत तुझ्यावर आवाजच चढवतात, असं देखील आता पिऊ म्हणत असते. दुसरीकडे आता रेवती तिच्या मैत्रिणीसोबत असते आणि मला ना खूप जास्त अपेक्षा नाही आहेत. फक्त समोरच्या मुलाचा एक बंगलो, एक फ्लॅट, त्यासोबत गाड्या आणि चांगली नोकरी वगैरे असायला हवी. हे काही साधं झालं का? सोपं झालं का? अगं आजकाल तर ह्या सगळ्या गोष्टी लागतातच ना. मग तेवढ्या गोष्टी तर असायलाच हव्या ना. मला तेवढंच हवंय. मग आता तू एका डेटिंग साईटवर का तुझं नाव नोंदवत नाही, असं मैत्रीण रेवतीला सांगते. लवकरात लवकर त्या डेटिंग साईटवर तुझं नाव नोंदव, म्हणजे कसं तुला छान छान मुलं येतील आणि मग तू लवकरच लग्न करशील, असं देखील आता तिची मैत्रीण रेवतीला सांगत असते. दुसरीकडे मात्र आता उद्या एकादशी आहे, तर एकादशीला मी सांगेन ते सगळं बनव. आता जेवढे काही उपवासाचे पदार्थ असतात ना ते सगळे पदार्थ, हे सगळ्या पदार्थांची यादी आता मात्र दिलेली असते. आणि एवढे पदार्थ ऐकूनच ना इकडे मात्र पिऊ म्हणत असते की आई ती म्हण आहे बघ ना, एकादशी आणि काय ग, त्यावर आता ही म्हण पूर्ण करायचं काम सीमा करते, दुप्पट खाशी. मग आता तुम्ही माझ्या खाण्यावरही जाणार आहात का? माझ्या मुलाच्या पैशाचं खाते मी, अवीच्या पैशाचं. कोण काय बोलणार आहे, कोणाच्या बापाच्या पैशाचं खात नाही, असं सगळं काही ना आता ते मुद्दामूनच अनुकडे बघून बोलत असते. तर आता हे सगळं ठीक आहे ग आजी, तू खाशील, पण तुला माहिती आहे का आजोबा काय म्हणायचे, उपवास केल्यावर ना चित्त थाऱ्यावर येतं, पण तुझं तर पित्त उफाळून बाहेर येणार आहे त्याचं बघ, असं बोलून आता आजीला टोमणा मारायचं काम पिऊने केलेलं असतं. तर दुसरीकडे मात्र खरं तर ना रेवतीचं लग्नही जमत नाही आहे आणि घरात ह्या सगळ्या अडचणी येत आहेत ना, हे सगळं काही तुझ्या आईमुळेच होतं आहे. तर आता खूप जास्त राग पिऊला येतो. म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये ना टॉर्चर जे आहे ते अनुलाच केलं जात असतं. अनुला आता शांता मावशींचा कॉल आलेला असतो आणि त्या सांगतात की आम्ही ना ॲडमिट केलेलं आहे आणि त्यामुळेच ना या सगळ्या गोष्टी जेव्हा कळतात ना तेव्हा दादाही विचारतो, काय गं अजून अविनाश आला नाही आहे का? नाही ना, अविनाश अजून आला नाही, जीच वाट बघत होते. आणि मग दादा अविनाशला कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न करतात, पण अविनाशला काही कॉल लागतच नसतो. तेवढ्यातच ना आता तिथे सीमा आलेली असते. ती सुद्धा विचार करते की कशाला मी माझ्या नवऱ्याला इथे थांबवून ठेवू. मग आता ती घेऊन जाते आणि ज्या वेळेला आता ती घेऊन जाते ना तेव्हा मात्र आता लक्ष जातं. तर लक्ष गेल्यानंतर समजतं की इथे तर ना आता खूप भयंकर असं सीन असतो. तो म्हणजे आता बॅग जी आहे ती गळ्यात घालूनच घरात आलेला असतो अविनाश आणि अविनाशने दारू घेतलेली असते. त्याला साधं स्वतःच्या पायावर सुद्धा उभं राहता येत नसतं. तर पुढील भागात पाहायला मिळतं आता उपवास करायचं ठरलेलं असतं, कारण आहे ना पैशाची खूप जास्त चणचण असते आणि ते गुंड ना अविनाशवर हल्ला करणार असतात आणि त्याच वेळेला ही तुझ्यासाठी उपवास करेल असं आई म्हणते आणि एकादशीला उपवास करण्यासाठी तुला सांगितलं जातं आणि अनु तयार होते. पण अनुच्या मुद्दामून समोर ना ती सीमा आहे ना ते ताट ठेवते आणि इथे आई खूप जास्त ओरडतात. तर दुसरीकडे मात्र आता अविनाशचा मोठा अपघातही झालेला असतो.